31 मार्चपूर्वी लक्षात ठेवायच्या 10 गोष्टी. सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. अर्जुन, कृष्णा, आर्थिक वर्ष 2023 ते 24 संपत आले आहे. करदात्यांनी इन्कम टॅक्स आणि जीएसटी यांच्या संदर्भात काय लक्षात ठेवले पाहिजे? कृष्ण, खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. 1. सर्वांनी आपली अंदाजित बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करावे. त्याची पडताळणी मागील अथवा या वर्षाच्या बजेटेड स्टेटमेंटशी करावी. त्यामुळे पुढील नियोजन सोपे होईल. 2. 31 मार्चपूर्वी अग्रिम करावयाची रक्कम भरावी. 3. AIS 26S इन्कम टॅक्स पोर्टलवरून डाउनलोड करून कापलेला TDS जमा झाला आहे की नाही याची पडताळणी करावी. SFT व्यवहार जसे की 30 लाखांवरील प्रॉपर्टीची खरेदी, विक्री याची माहिती स्टेटमेंटमध्ये आली आहे की नाही याची खात्री करावी. 4. ज्यांना आर्थिक वर्ष 2023 ते 24 करिता जुनी कर प्रणाली निवडायची असेल, त्यांनी 31 मार्चपूर्वी योग्य गुंतवणूक करावी. 5. आपल्या सर्व पुरवठादारांचे पॅन आधार लिंक आहे की नाही हे पाहावे. ज्यांचे लिंक नसेल त्यांचा TDS 20% कापावा. जीएसटीच्या करदात्यांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. 1. जे निर्यातदार जीएसटी न भरता वस्तू किंवा सेवांची निर्यात करतात, त्यांनी आर्थिक वर्ष 2024 ते 25 करिता लेटर ऑफ अंडरटेकिंग LUT साठी अर्ज करावा. 2. करदात्यांनी आउटवर्ड कर दायित्व GSTR01, GSTR03 आणि वही खात्यासोबत जुळवून बघावे. दुरुस्ती मार्चच्या रिटर्नमध्ये करावी. 3. इनपुट क्रेडिट GSTR03B, GSTR02B आणि वही खाते जुळवायला हवे. आणि ज्या पुरवठादारांनी GSTR01 दाखल केला नसेल, त्यांचा फॉलोअप घ्यावा. 4. वर्षभरातील RCMचे दायित्व पुन्हा पडताळून RCMचे योग्य ते पेमेंट करावे. 5. उलाढालीची पडताळणी करून पुढील वर्षाकरिता कंपोजिशन, मर्यादा 1.5 कोटी, QRMP स्कीम, मर्यादा 5 कोटी, निवडायची असेल तर अर्ज करावा. उलाढाल 2023 ते 24 मध्ये पहिल्यांदाच 5 कोटींवर गेली असेल, त्यांनी 1 एप्रिल 2024 पासून इनव्हॉइसिंग करावे. माहिती कामाची वाटल्यास पुढील ग्रुपला शेअर करावी. धन्यवाद.